श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमी वीकली टेस्ट नंबर 6 विचारलेले प्रश्न आहेत एकूण 50. त्या 50 पैकी राज्यशास्त्र यावरती विचारलेले प्रश्न आहेत एकूण 25. टॉपिक होते यावेळेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि आपलं आवडतं प्रकरण पूर्व प्रकरणे. पहिला प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? या प्रश्नामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे निर्वाचक मंडळ. निर्वाचक मंडळ म्हणजे नियोजन आयोग. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेत असताना निर्वाचक मंडळ काय असेल हे ठरवत असतं. राष्ट्रपतींच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सुद्धा निर्वाचक मंडळ आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण मतदान करणार आहेत आणि कोण मतदान करणार नाहीत हे आपल्याला निर्वाचक मंडळावरून कळतं. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे संसदेचे निर्वाचित सदस्य, त्यानंतर घटक राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि DJP दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी इथे असणाऱ्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य यांना मतदानाचा अधिकार आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत. पण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? राष्ट्रपती नाही विचारलेलं, उपराष्ट्रपती विचारलंय. म्हणजे आपल्याला इकडे यावं लागेल. उपराष्ट्रपतींच्या निर्वाचक गणामध्ये कोण कोण आहेत? तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार फक्त संसद सदस्यांना आहे. कोणाला आहे? संसद सदस्यांना आहे. कोणाला मतदानाचा अधिकार नाही? राज्य विधिमंडळातल्या कोणालाही मतदानाचा अधिकार नाही. DJP दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी इथल्या एकाही सदस्याला मतदानाचा अधिकार नाही. आता आहे संसद. संसदेमध्ये सुद्धा दोन प्रकारचे सदस्य असतात. एक असतात निर्वाचित आणि दुसरे असतात नामनिर्देशित. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. ठीक आहे, ही आहे आपल्याला असलेली माहिती. ही माहिती घेऊन जेव्हा आपण या प्रश्नाकडे येतो, प्रश्न काय विचारलाय? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचक मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? पहिला आहे लोकसभेचे सर्व सदस्य. इथं शब्द वापरलेला आहे सर्व सदस्य. त्यामुळे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभेचे सर्व सदस्य मतदान करतात का? करतात. सध्या लोकसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? 543 इतकी आहे आणि हे 543 निर्वाचित आहेत. आधी नामनिर्देशित होते 2 अँग्लो इंडियन, पण 104वी घटना दुरुस्ती झाली 2019 आणि अँग्लो इंडियन हे रिझर्वेशन आता रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या लोकसभेत निर्वाचित सदस्यांची संख्या आहे 543. यांना मतदानाचा अधिकार आहे का? आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. नंबर 2, राज्यसभेचे सर्व सदस्य असं म्हटलंय. भारतीय राज्यघटनेत 250 ही संख्या जरी असली तरी प्रत्यक्षामध्ये राज्यसभेत सदस्यांची संख्या आहे 245. या 245 मध्ये 233 सदस्य हे निर्वाचित आहेत आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित केले जातात. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये दोघांनाही मतदानाचा अधिकार आहे, निर्वाचित सुद्धा आणि नामनिर्देशित सुद्धा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 2 कडे येऊयात. इथं म्हणलंय राज्यांच्या विधानसभांचे सदस्य. राज्यांच्या विधानसभांचे जे सदस्य आहेत यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे, पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. इथे निघून जाणार आहे पर्याय क्रमांक 2. आता हा प्रश्न MPSCने टाकत असताना काय विचार केला? याच्या मागे एक मानसशास्त्र सुद्धा आहे. मानसशास्त्र काय पहा. प्रश्न विचारलाय उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आणि पहिलाच पर्याय काय दिलाय? लोकसभेच्या सर्व सदस्यांचा समावेश. ठीक आहे, आपल्या सरावातून तयार झालेलं मानसशास्त्र काय आहे की हा पहिला पर्याय बरोबर आहे ना? बरोबर. आपला पेन थेट जाणार आहे आन्सर शीटकडे आणि आपण निवडणार आहे पर्याय क्रमांक 1. पण इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर नाही का? कारण इथं पर्याय क्रमांक 1 पण बरोबर आहे आणि 3 पण बरोबर आहे. यासाठी तुम्हाला 4ही पर्याय वाचावे लागतील. म्हणजे MPSCच्या या प्रश्नाकडून आपण काय शिकणार आहोत की 4ही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर गोल करायचं नाही. काही जणांचा हा प्रश्न चुकलेला आहे. आता बघा, इथं दुसरं विधान चुकलेलं आहे. पहिलं विधान बरोबर, तिसरं विधान बरोबर, पण चौथा पर्याय काय? चौथा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्ही योग्य आहेत. लक्षात आलं? मग आपल्याला निवडावं काय लागेल? पर्याय क्रमांक 4 निवडावं लागेल. 1 आणि 3 यांची निवड करून आपल्याला चालणार नाही. बऱ्याच जणांनी गडबडीत पर्याय क्रमांक 1 निवडला, त्यांचं चुकलं. म्हणजे ही स्पर्धा परीक्षा तुमचं मानसशास्त्र सुद्धा तपासत असते, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. खालीलपैकी कोणत्या भारताच्या उपराष्ट्रपतींची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे? बिनविरोध. आतापर्यंत झालेले राष्ट्रपती जर पाहिले
तर राष्ट्रपतींच्या बिनविरोध निवडीमागे काहीतरी रहस्य आहे. रहस्य RH आणि S. R फॉर राधाकृष्णन. आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एकदा नव्हे 2 वेळेस बिनविरोध आले. उपराष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक झालेली 1952 ते 67, त्यानंतर 1967 ते 1972, 52 ते 57 आणि 57 ते 62, असे 10 वर्ष हे उपराष्ट्रपती होते. म्हणजे 2 वेळेला हे उपराष्ट्रपती आहेत. R फॉर राधाकृष्णन. राधाकृष्णन 2 वेळेला आपल्या देशात बिनविरोध उपराष्ट्रपती झालेले आहेत. त्यानंतर दुसरा आहे M हिदायतुल्ला. H यामध्ये M हिदायतुल्ला. M हिदायतुल्ला हे सुद्धा बिनविरोध उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. यांचा कालावधी आहे 1969 ते 1984. हे सुद्धा बिनविरोध निवडले गेलेले आहेत. त्यानंतर तिसरा पर्याय दिलाय डॉक्टर SD शर्मा आणि चौथा दिलाय डॉक्टर झाकीर हुसेन. आता रहस्य या शॉर्टकटमध्ये पुन्हा यस आहे. मग यस यावरून झाकीर हुसेन का यस यावरून शर्मा? तर यस यावरून येतं शर्मा. हे शॉर्टकट आहे. बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण आहेत? डॉक्टर SD शर्मा, शंकर दयाळ शर्मा असं त्यांचं नाव आहे. आणि यांचा कालावधी आहे 1987 ते 1992. आता येऊयात चौथा पर्याय डॉक्टर झाकीर हुसेन का नाहीत? कारण डॉक्टर झाकीर हुसेन ज्या वेळेला निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला यांच्या विरोधात N सामंत सिंह नावाचे एक प्रतिस्पर्धी उभे राहिले होते. ठीक आहे. आता इथं प्रश्नामध्ये काय विचारलंय? कोणत्या भारताच्या उपराष्ट्रपतींची बिनविरोध निवड झालेली आहे? पहिला पर्याय आहे राधाकृष्णन, यांचीही निवड आहे. M हिदायतुल्ला यांचीही निवड आहे. आणि तिसरे आहेत डॉक्टर SD शर्मा म्हणजे शंकर दयाळ शर्मा यांचीही निवड आहे. आता या प्रश्नामध्ये आणखीन एक काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली. या तिघांपैकी 2 वेळेला बिनविरोध कोण आहेत? डॉक्टर राधाकृष्णन. किती वेळा बिनविरोध आहेत? 2 वेळेला. ओके. आणखीन एक काय मुद्दा मिळाला? डॉक्टर झाकीर हुसेन हे बिनविरोध नाहीत. त्यांच्या विरोधात कोण आहे? N सामंत सिंह. ठीक आहे. मग आता आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. ज्या पर्यायामध्ये A, B आणि C दिलेलं आहे तो पर्याय आपला योग्य असेल. मग एकूण 4 पर्यायांमध्ये A, B, C, इथं D दिलंय, इथं D दिलंय, इथं D दिलंय. पर्याय कुठला असेल? पर्याय क्रमांक 1 A, B आणि C फक्त. ठीक आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे येतोय आपण. खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही असे एक वाक्य दिलंय. आणि हा प्रश्न थेट जातो कलमांवर. आणि परवा झालेल्या 2 फेब्रुवारीच्या कंबाईन पूर्व परीक्षेचा जर आयोगाचा पॅटर्न पाहिला तर आयोगाला उमेदवारांकडून कलम व्यवस्थित माहिती असणं, पाठ असणं अपेक्षित आहे. आणि याचीही खूप चांगली सुरुवात आहे की तुम्हाला कलम सुद्धा लक्षात राहणार आहेत. पहा, कलम 61, 64, 66 आणि 69. यातलं एक कलम दिलंय जे राष्ट्रपतींशी संबंधित आहे आणि उरलेली जी कलम आहेत ती कोणाशी संबंधित आहेत? उपराष्ट्रपतींशी संबंधित आहे. ठीक आहे. उपराष्ट्रपतींसाठी कलम 63, कलम 64, कलम 65, कलम 66, कलम 67 आणि कलम 69 जे की आपण नोट्समध्ये मांडून घेतलेली ही कलम आहेत. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती ही तरतूद आहे. उपराष्ट्रपती. कलम 64 मध्ये काय तरतूद आहे? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. पदसिद्ध सभापती असतील ही तरतूद केलेली आहे. त्यानंतर कलम 65 मध्ये काय आहे? राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतील. ही तरतूद कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे? कलम 65 मध्ये. कलम 66 मध्ये काय दिलेले आहेत? निवडणुका. त्यानंतर कलम 67 मध्ये काय दिलंय? कार्यकाल उपराष्ट्रपतींचा. आणि कलम 69 मध्ये काय दिलेलं आहे? शपथ. ठीक आहे. आता इकडे येऊयात. इथे कलम 64 विचारलंय, 66 विचारलंय, 69 विचारलंय आणि 61. कलम 61 हे राष्ट्रपतींशी संबंधित असलेलं हे कलम आहे. आणि कलम 61 मध्ये काय कशाची तरतूद आहे? महाभियोगाची तरतूद आहे. महाभियोग. महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची तरतूद आहे कलम 61 मध्ये. आता उरलेले सगळेच कलम आपल्या समोर आहेत.
आपल्याला फक्त ते निवडायचे आहेत. पहा, कलम 69 उपराष्ट्रपतीद्वारे घेण्यात येणारी शपथ. कलम 69 शपथ आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बरोबर आहे. आता इथं काय शोधायचं आहे आपल्याला? जे जुळलेलं नाही ते शोधायचं आहे, म्हणजे अयोग्य काय आहे ते शोधायचं आहे. पुढे कलम 66 मध्ये कशाची तरतूद आहे? निवडणुका. कोणाच्या? उपराष्ट्रपतींच्या. हे सुद्धा बघावं लागेल ना काय दिलेलं आहे, बरोबर आहे का? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे का? आहे. कलम 64 इथे कलम 64 मध्ये काय दिलंय? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, म्हणजे हेही बरोबर आहे. ठीक आहे. पहिला पर्याय कलम 61 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ. अरे कार्यकाळ आहे किती? 67 मध्ये आहे. इथं काय दिलंय? 61 कशासाठी आहे? महाभियोग. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा चुकलेला आहे. मग यातलं योग्य उत्तर कोणतं जे अपेक्षित आहे? आपल्याला काय शोधायचं होतं? जे जुळलेलं नाही. मग काय जुळलेलं नाही? कलम 61 जुळलेलं नाही. याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारतातील उपराष्ट्रपती संबंधी अयोग्य विधान शोधा. या पूर्ण दिलेल्या प्रश्नामध्ये पहिला शब्द काय आहे? उपराष्ट्रपती संबंधी काहीतरी शोधायचं. मग योग्य विधान आहे का अयोग्य विधान आहे? अयोग्य विधान आहे. प्रश्न समजल्याशिवाय जाऊच नका ना पुढे. ठीक आहे. पहिला पर्याय, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे. वयाची 30 वर्ष इथं दिलेली आहेत. 30 वर्ष आहेत का उपराष्ट्रपतींसाठी? नाहीत. किती वर्षाची तरतूद आहे? 35 वर्षांची तरतूद आहे. त्यामुळं दिलेलं विधान चुकलं आहे. नंबर 2, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यही. कशाचे? घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. इथे वाक्य किती फिरवलंय बघा. मतदार असू शकतात असं नाही म्हटलेलं. काय म्हटलंय? उमेदवार असू शकतात. अरे उमेदवार कुणीही असू शकतो. जो पात्रता पूर्ण करेल आपल्या भारतामध्ये तो असा कुणीही उमेदवार असू शकतो. फक्त त्याच्यासाठी 20 जणांनी पाठिंबा द्यायला पाहिजे आणि 20 जणांनी अनुमोदन दिलं पाहिजे. इथं काय विचारलंय? घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. यस. तिसरं विधान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात. नियुक्त सदस्यही म्हणजे निवडलेले किंवा उपराष्ट्रपती पदासाठी उभे राहिलेले, तर त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. मतदार असू शकतात का? असू शकतात. काही हरकत नाही. चौथं विधान, घटक राज्यातील, पुन्हा घटक राज्याकडे आलोय आपण, घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत असं म्हटलंय. मग उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं? फक्त संसदेचे सदस्य. इथं विधान काय आहे? मतदान करत नाहीत का? यस, करत नाहीत. आपण या विधानांचं डिकोडिंग केलं. विचारलंय काय आहे? अयोग्य. पहिलं अयोग्य आहे, बाकीचं सगळं योग्य आहे. अयोग्य विचारलेलं आहे अ, क, अ, ब, क, ड. चौथा पर्याय आहे फक्त अ अयोग्य आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांचा अभ्यास आहे, पण इथे पर्याय व्यवस्थित निवडता आले नाहीत म्हणून काहींच्या चुका झाल्यात. योग्य क्रम लावा. भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, कृष्णकांत, भैरवसिंह शेखावत आणि के.आर. नारायणन. आता आपण उपराष्ट्रपतींचा क्रम लावताना आपल्याला उपराष्ट्रपती कुठल्या क्रमाने आहेत ते पाठ असणं अपेक्षित आहे. तो क्रम लक्षात असणं अपेक्षित आहे, किंवा त्यासाठी एखादं शॉर्टकट आपल्याला तयार करणं अपेक्षित आहे. जसं मी तुम्हाला राष्ट्रपतींचं सांगितलं होतं, पप्पा रे हा घे आरसा वशा नको प्रेम, तसं उपराष्ट्रपतीचं सुद्धा तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवावं लागेल. पहा माझ्याकडे कुठलं शॉर्टकट आहे. आर आर है, गप जा हे, वर्षा नकाशा, ए ए. आता ही ट्रिक आहे, ही पॉप्युलर ट्रिक आहे का? नाही, पण फायद्याची आहे का? 100%. ओके. यापेक्षा वेगळी ट्रिक तुम्हीही करू शकता, पण तुम्हाला ती ट्रिक करावी लागेल. का? कारण असे जर प्रश्न आले आणि जर त्यांनी विचारलंच भारताचे उपराष्ट्रपती योग्य क्रम लावा, भारताचे पंतप्रधान योग्य क्रम लावा, भारताचे राष्ट्रपती योग्य क्रम लावा, मुख्यमंत्री योग्य क्रम लावा, तर हा प्रश्न आपल्याला सोडून नाही द्यायचा, तो टॅकलच करावा लागणार आहे. आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याच्या इतका सक्षम सशक्त गुरु स्पर्धा परीक्षेत दुसरा कोणी नाही. ते तुम्हाला दिशाहीन करत नाही, ते उलट मार्ग दाखवतात की अरे हा प्रश्न जर उपराष्ट्रपतींवर आलेला असेल तर राष्ट्रपती करावं लागेल, राज्यपाल करावं लागेल, मुख्यमंत्री करावं लागेल, सगळं करावं लागेल आपल्याला. ओके. आता इकडे येऊ.
मोहम्मद हमीद अन्सारी, कृष्णकांत भैरवसिंह शेखावत, KR नारायणन. ओके, आता पहा, पहिले जे उपराष्ट्रपती आहेत राधाकृष्णन, R फॉर राधाकृष्णन. त्यानंतर पुन्हा दुसरे आहेत R फॉर राधाकृष्णन. राधाकृष्णन हे 2 वेळेला आपल्या देशाचे राज्यपाल राहिलेले आहेत. त्यानंतर H फॉर हुसेन, डॉक्टर हुसेन. त्यानंतर G फॉर गिरी, VV गिरी उपराष्ट्रपती. त्यानंतर पाठक. त्यानंतर BD जत्ती. त्यानंतर M हिदायतुल्ला आहे का ऑप्शन मध्ये? नाही इथपर्यंत. त्यानंतर V फॉर R व्यंकट रमण, हे पण नाही. ओके, S शंकर दयाळ शर्मा, हे पण नाही. पुढे N KR नारायणन, इथे आहेत नारायणन, KR नारायणन. त्यानंतर K फॉर कृष्णकांत, K फॉर कृष्णकांत. त्यानंतर शेखावत, शेखावत. आणि AA 2 वेळेला आहेत अन्सारी. म्हणजे आयोगाने इथला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, हे विचारलंय नारायणन, कृष्णकांत, शेखावत, अन्सारी. योग्य क्रम लावा. मग यामध्ये पहिले कोण आहेत? नारायणन. किती नंबरला हा पर्याय आहे? ड. म्हणजे पहिल्यांदा काय यायला पाहिजे? ड आलं पाहिजे. त्यानंतर दुसरे कोण आहेत? कृष्णकांत. कृष्णकांत कुठल्या पर्यायामध्ये दिलेत? पर्याय ब. त्यानंतर कोण आहेत? भैरवसिंह शेखावत. कुठल्या पर्यायात आलं पाहिजे? क. आणि अन्सारी अ. म्हणजे यांचा अचूक क्रम कुठला आहे? पहिल्यांदा ड आलं पाहिजे, मग ब आलं पाहिजे, मग क आलं पाहिजे आणि मग अ आलं पाहिजे. आता पर्याय सुद्धा कसे दिलेत बघा. पहिल्या पर्यायामध्ये क ड ब अ, विषयच नाही. त्यानंतर पहा, प्रत्येक ठिकाणी ड दिलंय. आयोग किती हुशार आहे. प्रश्न आणि त्याचे पर्याय फ्रेम करत असताना आयोगाने किती तुमच्या मानसिकतेचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ड आहे बघा. ड ड ड. ओके, आता बऱ्याच जणांचा अभ्यास चांगला आहे म्हणून. बऱ्याच जणांना माहिती आहे की ड नंतर बच येणार, इथं क दिले, हे पर्याय गेले. पहा, ड ब आहे का? दोन्ही ठिकाणी ड ब आहे. म्हणजे अजूनही आयोगाला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे? एक्झॅक्ट. तुमचा अभ्यास कसा पाहिजे? एक्झॅक्ट पाहिजे. मग आपल्याला अभ्यास जर व्यवस्थित असेल तर पर्याय निवडला काय हरकत आहे? ड ब क आणि अ, पर्याय क्रमांक 3 हे असेल आपलं अचूक उत्तर. ओके, इथं गोंधळात तर माहिती असूनही प्रश्न चुकणार आहे. मग आपली तयारी जर इथं व्यवस्थित असेल ना, इथं काहीही विचारू देत आयोग, आणि कुठल्याही क्रमाने काहीही विचारलं तरी चालेल. ओके, मी असं म्हणेन 5 ते 10 सेकंद हा प्रश्न सोडवायला तुमचा जास्त घेईल इतर प्रश्नांच्या तुलनेत. आता पुढे बोला. नंतर देतो. पुढे प्रश्न क्रमांक 6. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? हा कन्सेप्टचा प्रश्न आहे. पहा, चुकीचे विधान कोणते विचारले, हा कन्सेप्टचा आहे. इथं तुमचा नोट्स, तुमचे जे नोट्स आहेत त्या नोट्सचं तुम्ही आकलन कसं केलेलं आहे यावर आधारित हा प्रश्न आहे. पहिलं विधान, प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. आता उपराष्ट्रपतींवर हा प्रश्न आहे. इथे घेऊ उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त कोणाला आहे? संसद सदस्यांना. संसद सदस्य म्हणजे कोण? एक आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा. आता मुद्दा क्रमांक 2, संसदेच्या कोणत्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे? सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. मग लोकसभेचे सर्व म्हणजे किती? 543 आणि राज्यसभेचे सध्याचे सर्व म्हणजे किती? 245. आता या दोन्ही सभागृहांचा विचार करा आणि या प्रश्नाच्या पहिल्या विधानाकडे या. पहिलं विधान आहे, प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. राज्यसभा 245 सदस्य आहेत आणि लोकसभा 543 सदस्य आहेत. मग कोणाचं बहुमत आहे? लोकसभेचं बहुमत आहे. त्यामुळे पहिलं विधान हे या संख्येनुसार योग्य तथ्य सांगतं की हो, लोकसभेचाच उपराष्ट्रपती हा नामनिर्देशित आहे. नंबर 2, त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. अगदी बरोबर आहे. कारण जर लोकसभेनं ठरवलं की हाच उमेदवार हा आमचा उपराष्ट्रपती असेल तर राज्यसभेच्या 245 सदस्यांच्या ओपिनियनला तसा कुठलाही अर्थ राहत नाही. त्यामुळे दुसरंही विधान बरोबर आहे. अ पण बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. लक्षात आलं? हा प्रश्न झाला तुमच्या कन्सेप्टचा. यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक वाचावं लागेल, त्यातले कन्सेप्ट समजावून घ्यावे लागतील. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? दोनही विधान बरोबर आहेत. केवळ अ केवळ ब दोन्ही चुकीचे आहे, यापैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न 7वा.
राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित किंवा नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात. राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाहीत. प्रश्न विचारलेला आहे महाभियोग. महाभियोग ही तरतूद कुठल्या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे? अमेरिकेकडून आपण स्वीकारलेली आहे महाभियोगाची तरतूद. आणि भारतीय राज्यघटनेत कुठल्या कलमामध्ये याची नोंद आहे? कलम 61 मध्ये. महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत. ठीक आहे, तर पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती वापरण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? संसदेला आहे. राज्यांना किंवा डीजीपी यांना हा अधिकार दिलेला नाही. इथे आणखीन एक मुद्दा समजावून घ्या. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसद, राज्य आणि डीजीपी या तिघांनाही अधिकार आहे, पण महाभियोगामध्ये म्हणजे पदावरून दूर करत असताना फक्त अधिकार कोणाला आहे? संसदेला. आता यातला आणखीन दुसरा मुद्दा काय आहे? निवडणुकीमध्ये संसदेचे केवळ निर्वाचित सदस्य मतदान करतील, पण जर महाभियोगाचा मुद्दा आला तर निर्वाचित आणि नामनिर्देशित म्हणजे सर्व सदस्य संसदेचे काय करतील? महाभियोगात मतदान करतील. ठीक आहे, आता हा मुद्दा घेऊन आपल्याला पहिल्या विधानाकडे यायचं आहे. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित किंवा नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात. इथं संसदेच्या म्हटले ना? यस, विधान बरोबर. विधान अ बरोबर. नंबर 2, राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभांची म्हटले, जरा दपून, निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाहीत. अगदी बरोबर. निर्वाचित काय, नामनिर्देशित पण होत नाहीत, त्यामुळे हेही बरोबर आहे. त्यामुळे विधान अ हे पण बरोबर आहे आणि विधान ब हे पण बरोबर आहे. प्रश्न काय विचारला होता? योग्य कथन ओळखा. मग दोनही बरोबर असल्यामुळं अ आणि ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 कडे आपल्याला जावं लागेल. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. ठीक आहे, अयोग्य ओळखायचं आहे. पहिलं विधान, दयेसाठीच्या याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. दयेसाठी म्हणजे हा प्रश्न क्षमादानाचा आहे. क्षमादान दोघांनाही आहे आपल्या देशात. राष्ट्रपतींना क्षमादान आहे कलम 72 नुसार आणि राज्यपालाला आहे कलम 61 नुसार. ओके, आता प्रश्नामध्ये कोणाचा संदर्भ आलाय त्यानुसार आपण एक एक विधान तपासत जाऊ. पहिलं विधान, दयेसाठीच्या याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. अगदी बरोबर. एखाद्या आरोपीची तोंडी सुनावणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात होईल. जेव्हा तो आरोपी शिक्षेनंतर दयेचा अर्ज करेल राज्यपाल राष्ट्रपतींकडे, त्यावेळेला राष्ट्रपती भवनामध्ये किंवा राज्यपाल भवनामध्ये तो तिथं येऊन आपली सुनावणी सादर करणारच नाही. त्यामुळं अधिकार नाही का? नाहीच. नंबर 2, राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशाची कारणे देण्यास बांधील आहेत असं म्हटलंय, पण मुळात बरोबर उलट आहे. राष्ट्रपती, आपण एखाद्याला क्षमादान दिली, आपण एखाद्याच्या शिक्षेत सूट दिली, शिक्षा सौम्य केली, शिक्षा तहकूब केली किंवा शिक्षेत विश्रांती दिली, तर त्याची कारणं देण्यास ते कोणालाही बांधील नाहीत, अगदी सुप्रीम कोर्टाला सुद्धा. पण इथं म्हटलंय बांधील आहेत. हे विधान चुकीचं आहे. नंबर 3, माफीचा अधिकार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. आता गंमत पहा, इथे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार असं म्हटलेलं आहे, पण प्रत्यक्षात रेफरन्समध्ये जो शब्द वापरलेला आहे तो काय आहे? कॅबिनेट. राष्ट्रपती क्षमादान करत असताना कोणाच्या सल्ल्याने करतील? कॅबिनेटच्या सल्ल्याने करतील. ठीक आहे, तसं पाहता इथं शब्द पाहिजे होता कॅबिनेट. आपल्याला हे सुद्धा विधान चुकीचं ठरवता येतं, पण हे 100% चुकीचं नाही. कारण का? कारण कॅबिनेटचा समावेश कशामध्ये होतो? केंद्रीय मंत्रिमंडळामध्येच होतो. पण तसं पाहता तात्विक दृष्ट्या हे सुद्धा विधान आयोगाचं चुकलंच होतं. ठीक आहे, पण एक्झॅक्ट चुकीचं काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. अंशतः चुकीचं काय आपल्याला शोधायचं नाही. चौथा पर्याय, राष्ट्रपतींच्या क्षमेच्या अधिकाराच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शक तत्व मांडण्याची गरज नाही. अगदी बरोबर. राष्ट्रपती तो अधिकार कॅबिनेटच्या सल्ल्याने घेऊ शकतात. त्यासाठी सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतींना तुम्ही अमुक निर्णय घ्या, तुम्ही तमुक निर्णय घ्या, अशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्याची गरज नाही. हेही बरोबर आहे. आता 2 आणि 3 कडे येऊयात. या 2 आणि 3 मध्ये एक्झॅक्ट रॉंग कुठलं आहे? दुसरं. बरोबर आहे का? इथं केंद्रीय मंत्रिमंडळ या शब्दावर माझं ऑब्जेक्शन आहे, पण यामध्ये कॅबिनेट येतच असल्यामुळे आपल्याला हे बरोबर मानावं लागेल. मग विचारलेलं काय आहे? अयोग्य कथन कोणतं? अयोग्य कथन कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं अयोग्य कथन आहे. ओके, जर इथे त्यांनी पर्याय दिले असते तर आपल्याला हे तिसरंही विधान चुकीचं आहे हे स्वीकारता आलं असतं.
आणि जर आयोगाने तेही उत्तर चुकीचं दिलं असतं तर आपल्याला रेफरन्स मधला तो मुद्दा आयोगाला सांगता आला असता. ओके, केंद्रीय मंत्रिमंडळ म्हटले पण एक्झॅक्ट तिथं कुठला शब्द आहे? कॅबिनेट. ओके, कारण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट येतात, तुमचे राज्यमंत्री येतात, उपमंत्री येतात. कळतंय का? पुढे प्रश्न क्रमांक 9. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. इथं सुद्धा हा प्रश्न कलमांवरतीच विचारलेला आहे. कलम 53, 54, 58, 61 म्हणजे आपण आहोत राष्ट्रपती प्रकरणात. कलम 52, कलम 53, कलम 54, कलम 55, कलम 56, कलम 57, कलम 58, कलम 59, कलम 60 आणि कलम 61 राष्ट्रपती प्रकरणातली ही महत्वाची कलमे आहेत. पहिला आहे कलम 52. कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. कलम 53 सर्व कार्यकारी अधिकार केंद्राचे हे राष्ट्रपतींच्या ठिकाणी असतील असं दिलेलं आहे. त्यानंतर कलम 54 मध्ये निवडणुकीची तरतूद दिलेली आहे. कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ दिलेला आहे. कलम 57 मध्ये राष्ट्रपतींची पात्रता दिलेली आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपतींची अर्हता दिलेली आहे. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. कलम 60 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची शपथ दिलेली आहे आणि कलम 61 मध्ये दिलेला आहे महाभियोग. आता आयोग कुठलाही प्रश्न विचारला तरी आपल्याला काही अडचण आहे का? नाही. प्रश्नामध्ये काय दिलंय? खालील जोड्या योग्यपणे जुळवा. बरोबर चूक ठरवायचं नाहीये, फक्त जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे, इथं उलट जाऊ. कलम 61. कलम 61 जर नक्की माहिती असेल तर कलम 61 पर्याय क्रमांक 3 D3. ड कुठे येतं? 3 मध्ये येतं. बरोबर. ठीक आहे, याला म्हणतात पर्याय इलिमिनेट करणे. हे तुम्हाला नंतर कळेलच. ज्यांचा अभ्यास चांगला असतो मग ते बाकीचं काही बघत नाहीत बसत. लक्षात आलं का? पर्याय कुठला आहे? जिथं ड मध्ये काय दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. ओके, पण आता पाहत असताना आपण सगळेच पाहूयात. पहा, कलम 54. कलम 54 मध्ये काय दिलंय? तरतूद निवडणूक विषयाची. कलम 53 मध्ये काय दिलंय? कार्यकारी अधिकार. केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल. ओके, कलम 53 भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसाठी निर्वाचक मंडळ, भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक संबंधीची पात्रता. आता एक एक मुद्दे आपण पाहत जाऊ. 61(3). त्यानंतर कलम 58. 58 मध्ये कशाची तरतूद आहे? अर्हता. ओके, कलम 53 मध्ये कशाची तरतूद आहे? कार्यकारी अधिकार. कलम 54 मध्ये कशाची तरतूद आहे? ओके, अर्हता पात्रता त्यांनी एकच मांडलंय. कलम 58 अर्हता पात्रता एकच शब्द वापरलाय, पण ऍक्च्युली आपल्या कलमांच्या अभ्यासामध्ये 57 मध्ये पात्रता आहे आणि 58 मध्ये अर्हता दिल्या बरं का. पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी आणि अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन. दोन्हीचा अर्थ तसा वेगळा आहे. तसा पाहता इथं सुद्धा या जोड्यांमध्ये आयोगानं चूकच केली आहे. ठीक आहे, पण त्या चुकांकडे आपल्याला थोडा नजरअंदाज करता येऊ शकतं. आपल्याला 58 मध्ये काय घ्यावं लागेल? पात्रता पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहिल्याचं काय येईल? 2. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचक मंडळ आणि 53 मध्ये आहे 1. 2, 1, 4, 3 हा आपला योग्य पर्याय असेल प्रश्न क्रमांक 9चा. इथे तुम्हाला हे सुद्धा दिसेल की आयोग एखादा मुद्दा कसा चुकतो. तुम्ही एम लक्ष्मीकांतचं पुस्तक पहा, तुम्हाला लक्षात येईल. 57 मध्ये पात्रतेची तरतूद आहे आणि 58 मध्ये अर्हतेची तरतूद आहे. रेफरन्स बुक व्यवस्थित असतील, माहिती असतील तर आपलं नाही चुकत. आपल्याला आयोग कुठे चुकला हे कळतं, पण आपण नाही चुकत. ओके, पुढे भारताचे राष्ट्रपती. पहिलं, भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत का? आहेत. कलम 53(1) मध्ये ही तरतूद आहे. कलम किती? कलम 53(1). भारताचे राष्ट्रपती तीनही दलांचे प्रमुख आहेत. नंबर 2, कार्यकारी मंडळाचे भाग आहेत का? आहेत. कायदे मंडळाचे भाग आहेत का? आहेत. कायदे मंडळाचे भाग म्हणजे कायद्यावर सही कोण करणार आहेत? राष्ट्रपतीच करणार आहेत. चौथा मुद्दा, भारताचे पहिले नागरिक आहेत का? आहेत. चारही विधानं बरोबर आहेत. अ, ब आणि ड बरोबर चूक, फक्त ब बरोबर चूक, फक्त ड बरोबर चूक, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य विधान. प्रश्न क्रमांक 11. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उमेदवारांचे नामांकन कोणाकडून सूचित केले जाते? पहिला पर्याय आहे कमीत कमी भारताचे 5 नागरिक. दुसरा आहे कमीत कमी संसदेचे 5 सदस्य. तिसरा आहे कमीत कमी निर्वाचक मंडळाचे 50 सदस्य. चौथा आहे कमीत कमी निर्वाचक मंडळाचे 10 सदस्य. हा प्रश्न कोणासाठी? जे अभ्यास करत नाहीत पण परीक्षेत येतात त्यांच्यासाठी. ओके, मग ते विचार करतील आपल्या सुपीक मेंदूनं, मग अरे किती असतील. ओके, आणि मग त्यांच्या सुपीक मेंदूतून उत्तर येईल राष्ट्रपतीची निवडणूक आहे, सगळ्यात मोठी संख्या कुठली? 50. त्याला निवडूया मग 50.
आणि मग कदाचित त्यांचा बरोबर पण येईल. ठीक आहे, पण मुद्दा हा आहे की असे प्रश्न तुमचं मेरिट ठरवत नाहीत. हे असे प्रश्न आहेत की जे तुमच्या हातातले आहेत. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पाठिंबा किती जणांचा लागतो? 50. आणि त्याला अनुमोदन किती जणांचं लागतं? 50. आणि हेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा 20 आणि अनुमोदन 20. इथं काय दिलंय? राष्ट्रपती दिले की उपराष्ट्रपती? राष्ट्रपती. मग उत्तर कमीत कमी निर्वाचक मंडळाचे किती? 50 सदस्य. बरोबर. ओके. पुढे आहे भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, श्री व्ही गिरी आणि डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद. तर हे वर्गात मी बोललोच होतो. राष्ट्रपती आतापर्यंतचे जर आपण पाहिले, अगदी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1952 ते 1957 आणि आत्ताच्या श्रीमती द्रौपदी मुर्मू इथपर्यंतच्या राष्ट्रपतींचा जर आपण प्रवास पाहिला तर प्रत्येकाला 5 वर्ष मिळालेलीच आहेत. अपवाद आहेत दोघे अपवाद आहेत त्यामध्ये. आणि योगायोगाने पहिले मुस्लिम राष्ट्रपती आणि दुसरे मुस्लिम राष्ट्रपती यांचाच कार्यकाळ कमी आहे. योगायोगाने पहिले कोण? डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कालावधी किती वर्षांचा आहे? फक्त 2. आणि त्यानंतर फखरुद्दीन अली अहमद यांचा कालावधी किती वर्षांचा आहे? 3 वर्षांचा आहे. उर्वरित सर्वांचा कालावधी हा किती वर्षांचा आहे? 5 वर्षांचा आहे. द्रौपदी मुर्मूंच्या बाबतीत आपण काय म्हणतो? 2022 ते आज तागायत यांचं 5 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. हा अपवाद, बाकीचं सगळं बघा. ओके. आता प्रश्न काय विचारलाय? भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? सगळ्यांचीच 5 वर्ष आहेत. हे 2 पर्यायामध्ये तुम्हाला बघावे लागणार आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, श्री व्ही गिरी, डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद. ओके. यांची 5 वर्ष आहेत, यांची 5 वर्ष आहेत. आता राहिले 2 पर्याय. यापैकी फखरुद्दीन अली अहमद यांची किती वर्ष आहेत? 3. डॉक्टर झाकीर हुसेन 2. पर्याय कुठला निवडायचा? पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? पुन्हा तेच कलमांवरती. कलम 152, कलम 153, कलम 154, 155, 156 आणि 157. कलम 152 मध्ये राज्यांची व्याख्या दिलेली आहे. कलम 153 मध्ये एका राज्यासाठी एक राज्यपाल असतील असं दिलंय. आणि याच कलम 153 मध्ये 7वी घटना दुरुस्ती सुद्धा झाली. तोही प्रश्न पुढे आहे. त्यानंतर कलम 154 मध्ये कशाची तरतूद आहे? कार्यकारी अधिकार. राज्याचे कार्यकारी अधिकार हे कोणाच्या ठिकाणी स्थित आहेत? राज्यपालांच्या ठिकाणी स्थित आहेत. आणि कलम 155 मध्ये कशाची तरतूद आहे? नेमणूक. कलम 156 मध्ये काय दिलंय? कार्यकाळ. आणि कलम 157 मध्ये काय दिलंय? अर्हता. कलम 158 मध्ये काय दिलंय? शर्थी. कलम 159 मध्ये काय दिलंय? शपथ. बरोबर आहे. याच्या बाहेर राज्यपालांवर प्रश्नच येत नाही. आलाच तर पुढचं एक कलम, कलम 161 काय आहे? कलम 161 काय आहे? क्षमादानाची तरतूद. याच्या बाहेर राज्यपालांवर प्रश्न येत नाही, हे लक्षात घ्या. आता इथं राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? कलम 155. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. बाकीचे पर्याय का नाहीत ते सुद्धा आपल्याला कळालं. येणाऱ्या काळात असे कलमांवरती प्रश्न आले, उत्तर बरोबर याला हरकत नाही. ओके, क्लिअर. स्वतंत्र विकास महामंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. खालीलपैकी कोणती राज्ये याच्याशी संबंधित आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू. ठीक आहे. आता हा जो दिलेला प्रश्न आहे, हा प्रश्न कलम 371 शी संबंधित आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष राज्यांचा दर्जा देण्यासाठी 2 कलम होती. पहिलं कलम आहे कलम 370, ज्यानुसार जम्मू आणि काश्मीरला आपण स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला, जम्मू काश्मीरला आपण स्वतंत्र राज्यघटना दिली वगैरे वगैरे. पण कलम 370 नुसार जम्मू काश्मीरचा दर्जा आता आहे का? नाही. हा दर्जा कधी रद्द करण्यात आला? 2019. तारीख 31 ऑक्टोबर 2019. रेफरन्स काय? सरदार वल्लभभाई पटेलांची जन्मजयंती 31 ऑक्टोबर. ओके. आता पुढे येऊ. कलम 371 मध्ये काही राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा दिला जातो. कशासाठी? त्या राज्यांमधला एखादा मागास भाग आहे तर त्या मागास भागाचा विकास करण्यासाठी, आणि ती जबाबदारी कोणाकडे दिली जाते? राज्यपालांकडे दिली जाते. तर या कलम 371 वर आधारित हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलंय? कोणती राज्ये यामध्ये संबंधित आहेत असं विचारलंय. आता कलम 371 मध्ये काय येतं आपल्याला माहितीच आहे. कलम 371 मध्ये पहिली 2 राज्य, सुरुवातच आहे महाराष्ट्रापासून.
महाराष्ट्र, नंबर 2 गुजरात. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं, काय आहे? नामा, NAMA, नामा. त्यानंतर आसमा आणि त्यानंतर GK. हा शॉर्टकट तुम्हाला खूप ठिकाणी उपयोगी पडणार आहे. अगदी कलम 371च्या उपकलमांमध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. ओके. N फॉर नागालँड, A फॉर आसाम, M फॉर मणिपूर, A फॉर आंध्र. यामध्येच काय आहे? तेलंगणा सुद्धा आहे. आणि हे कशासाठी आहे? आंध्र तेलंगणाच्या भागात जो मागास भाग आहे त्याच्या विकासासाठी. पुन्हा A फॉर आंध्र प्रदेश ओनली. कशासाठी? केंद्रीय विद्यापीठ स्थापन करता येतं तिथल्या राज्यपालांना. S फॉर सिक्कीम, M फॉर मिझोराम, A फॉर अरुणाचल प्रदेश. ओके. G फॉर तीर्थक्षेत्र आणि K फॉर कर्नाटक. तीर्थक्षेत्र गोवा. आता प्रश्न काय विचारलेला आहे की कोण संबंधित आहेत? पहा आता हे सगळंच आपल्या समोर आहे. महाराष्ट्र आहे का? आहे. कर्नाटक आहे का? आहे. गुजरात आहे का? आहे. तामिळनाडू आहे का? नाही. म्हणजे काय समाविष्ट आहे? अ, ब आणि क. पर्याय कुठल्या? अ, ब, क दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब, क. ओके. तामिळनाडू का नाही हे सुद्धा कळालं. बाकीचे कुठले आहेत हे सुद्धा कळालं. ठीक आहे. डन. पुढचा प्रश्न परत कलमांवर आहे. खालीलपैकी खालील जोड्यात जुळवा. ओके. आता हा प्रश्न मी डायरेक्ट सोडवेन कारण मगाशी कलम घेतलेत. कलम 159 काय दिलेलं आहे? शपथ. म्हणजे D4 कुठे आहे तो आपला पर्याय असेल. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढे जाऊ. राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. इथं वटहुकूम दिलेला आहे पण तो कोणाचा दिलाय? राज्यपालांचा वटहुकूम. वटहुकूम म्हणजे काय? अध्यादेश. आणि अध्यादेशाचं कलम किती आहे? कलम 213. राष्ट्रपतींचं किती कलम आहे? कलम 123. ठीक आहे. हे माहिती आहे आपल्याला. आता आपल्याला काय बघायचं आहे? खालील विधाने विचारात घ्या. ओके. आणि इथं म्हटलंय कोणती विधाने बरोबर आहेत शोधायचं. बरोबर आहे आपल्याला. पहिलं विधान, राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. अध्यादेश हा राज्यपालांचा किंवा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधीन अधिकार आहे का? नाही. तर तो कोणाच्या सल्ल्याने येतो? राष्ट्रपती अध्यादेश पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काढतात आणि राज्यपाल अध्यादेश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काढतात. त्यामुळे पहिलं विधान चुकलं. दुसरं विधान, ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात. यस, बरोबर आहे. नंबर 3, ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात. अगदी बरोबर. नंबर 4, काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत. मी अपवाद दिले पहा. लक्षात आलं का? 1, काही बाबतीत त्यांना राष्ट्रपतींच्या मान्यतेचीच गरज असते. त्यामुळं हेही विधान बरोबर. बरोबर कोणतं आहे? तर अ ज्या पर्यायात नाही. इथं अ दिलंय चूक, इथं अ दिलंय चूक, इथं अ दिलंय चूक. पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर. क्लिअर? पुढे 17वा प्रश्न, राज्यपाल पदाबाबत खालील विधाने विचारात घ्या. उमेदवार आहात तुम्ही आयोगाचे आणि उद्या अधिकारी होणार आहात. आयोग तुम्हाला सांगतंय विचारात घ्या, विधाने आम्ही देतोय ती विचारात घ्या. डोळसपणे उत्तर सोडवा, आंधळेपणानं सोडवू नका. तरी सुद्धा आपण आंधळेपणानंच करतो. किती आयोग आपला विचार करत असते ना, किती सन्मानानं आपल्याला सांगितले विधाने विचारात घ्या. घ्या विचारात. आता पहिलं, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. बरोबर का? यस. राज्यपाल पदाचा कार्यकाळ 5 वर्ष आहे, परंतु राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. अगदी बरोबर. 5 वर्ष दिलंय, पण पुढे काय दिलंय? राष्ट्रपतींची मर्जी. म्हणजे राज्यपालांना ते कधीही पदावरून दूर करू शकतात. क, राज्यपालांना कार्यकाळाची हमी नाही. एक्झॅक्टली बरोबर. का हमी नाही? कारण राष्ट्रपतींच्या मर्जीवर ते अवलंबून आहेत ना. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी संसदीय ठराव आहे. त्यासाठी राज्यसभेत 2/3 मेजॉरिटी लागते, लोकसभेत साधं बहुमत लागतं. राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल तर कलम 61 नुसार महाभियोगाची तरतूद आहे. बिचाऱ्या राज्यपालांना कसंही दूर करता येतं. त्यामुळे पदाची हमी दिली आहे का? नाही. हेही बरोबर. आणि नंबर 4, राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. अगदी बरोबर. आतापर्यंत अशी एकही केस नाही की राष्ट्रपतींनी राज्यपालांना पदावरून दूर केलं आणि राज्यपाल सुप्रीम कोर्टात गेलेत. नाही.
बरोबर आहे का? त्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? परत बरोबर आहे. बरोबर तर काय सगळंच दिसतंय ना इथं. अ ब बकड अबक वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. डन. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकते? कलम 153 घटना अंमलात आली 1950. कलम 153 मध्ये काय दिलं होतं? एका राज्यासाठी एक राज्यपाल असतील असं दिलं होतं. पण ज्यावेळेला 1956 मध्ये राज्यच निर्माण झाले 14 आणि अडचण आली ना तेव्हा, म्हणून एक महत्वाची घटना दुरुस्ती केली गेली. 4 पर्याय दिलेत. 1953 ची 6वी घटना दुरुस्ती, 1955 ची 7वी घटना दुरुस्ती, 1956 ची 7वी घटना दुरुस्ती, 1957 ची 8वी घटना दुरुस्ती. पर्यायामध्ये 3 घटना दुरुस्ती आहेत. पहिला आहे 6वी घटना दुरुस्ती. 6वी घटना दुरुस्ती झाली 1956 मध्ये. 7वी घटना दुरुस्ती ही 55 ला झालेली नाही, ही झालेली आहे 56 मध्ये. 8वी घटना दुरुस्ती 1957 ला झालेली नाही, ही झाली 1960 मध्ये. म्हणजे देताना सुद्धा यांनी चुकीचं दिलंय. फक्त तुम्हाला इथं अपेक्षित काय आहे माहितीये का? घटना दुरुस्ती झाली कधी एवढं जरी माहिती असलं तरी बरोबर आहे. आता 6वी घटना दुरुस्ती कशासाठी झाली आहे? 6वी घटना दुरुस्ती एका महत्वाच्या मुद्द्यासाठी झाली आहे, लक्षात घ्या. एक मुद्दा केंद्र सूचीमध्ये समाविष्ट केला गेला. आता अजून हे प्रकरण तुम्हाला झालेलं नाही, पण लक्षात घ्या फक्त. आंतरराज्यीय जो व्यापार होतो, 2 राज्यांमध्ये जो व्यापार होतो किंवा त्यांचे जे काही काय म्हणतात त्याला वाणिज्य संबंध असतात, त्या संबंधातले विषय हे केंद्र सूचीत समाविष्ट केले गेले आणि राज्यांचे अधिकार कमी केले गेले. कुठल्या बाबतीत? आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्याच्या बाबतीत. यासाठी जी घटना दुरुस्ती केली गेली ती 6वी घटना दुरुस्ती आहे आणि ती कधी केली गेली? 1956 मध्ये. इथं काय दिलंय? एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल. आपल्या मुद्द्याला धरून एखादे नाही. पुढे येऊयात 8वी घटना दुरुस्ती, जी ऍक्च्युअली कधी झाली आहे? 1960 मध्ये. ही कशासाठी झाली माहितीये का? ही झाली आहे SC, ST आणि अँग्लो इंडियन यांना दिलेलं जे रिझर्वेशन आहे, महत्वाची घटना दुरुस्ती आहे, लक्षात घ्या. यांना दिलेलं जे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, आय रिपीट, कुठलं रिझर्वेशन? पॉलिटिकल रिझर्वेशन, राजकीय आरक्षण सुरुवातीला 10 वर्षांसाठीच होतं. म्हणजे 1950 ते 1960 10 वर्ष. 1960 मध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन संपणार होतं, ते पुन्हा 10 वर्षांनी वाढवण्यासाठी ही 8वी घटना दुरुस्ती आलेली आहे 1960 मध्ये. ओके. आता 7व्या घटना दुरुस्तीकडे येऊयात. ऍक्च्युअली 7वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1956. कायदा जो झालाय भाषावार प्रांत रचनेचा कायदा, तो अंमलात आला 1956 मध्ये. बरोबर आहे. 55 मध्ये अहवाल वगैरे वगैरे ते आली आयोग वगैरे माहिती आहे तुम्हाला. तर 7वी घटना दुरुस्ती 1956. इथं एक व्यक्ती हा 1 किंवा 2 राज्यांचा राज्यपाल होऊ शकतो, ही तरतूद करण्यात आली. बरोबर आहे. आणि याच घटना दुरुस्तीनुसार आपल्या देशामध्ये किती राज्य अस्तित्वात आलेत? 14. आणि किती केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आलेत? 6. ओके. आणि आपला जो महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र या 14 मध्ये कुठे होता? द्विभाषिक. द्विभाषिक होता, द्विभाषिक. त्यावेळेला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र नव्हता. तो झाला कधी स्वतंत्र? 1960. पुढे एक प्रश्न आहे, त्यावेळेला डिस्कस करू. पुढे या. राज्यपालांच्या आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याच्या तरतुदीमधून खालीलपैकी कोणते राज्य वगळण्यात आलेले आहे? आपल्या भारतामध्ये आदिवासी संख्येनं ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्याच्या राज्यपालांना हा अधिकार दिला गेला आहे, आदिवासी कल्याण राज्यमंत्री नेमण्याचा. आता त्यामध्ये कोण कोण होते किंवा आहेत त्यातले काही? तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधून बाहेर पडलेलं छत्तीसगड. नंबर 3 बिहार. बिहारमधून बाहेर पडलेलं झारखंड. आणि 5वं होतं ओडिशा. अशी एकूण 5 राज्य आधी होती, ज्या 5 राज्यांच्या राज्यपालांना आपल्या राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याचा अधिकार होता. पण या यादीतून एक नाव वगळण्यात आलं आणि त्यासाठी घटना दुरुस्ती झाली. 94वी घटना दुरुस्ती 2006. कुठली घटना दुरुस्ती आहे? 94वी घटना दुरुस्ती 2006. आणि यानुसार बिहार हे राज्य वगळण्यात आलेलं आहे. मग सध्या कुठली राज्य आहेत? मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा. प्रश्न काय विचारलाय? कोणते राज्य वगळण्यात आलेलं आहे? कधी वगळण्यात आले नाही विचारलं, कोणते एवढंच विचारलं. बिहार नव्हतंच. काय झालं? उत्तर प्रदेश नाही, पश्चिम बंगाल नाही, हे 2 आहे. पर्यायामध्ये काही देऊ शकतात ना ते.
बरोबर आहे का? हेच द्यावं असं काही नाही. महाराष्ट्र सुद्धा देतील उद्या, गोवा देतील. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक वगळण्यात आलं. पहिला होतं, आता वगळण्यात आलं. पुढे आहे अचूक विधान शोधा. काही जणांची मराठी सुद्धा चांगली नाही हे मला लक्षात आलं तुमचे पेपर बघून. अचूकचा अर्थ काय, अयोग्यचा अर्थ काय कळतच नाही. अचूक म्हणजे काय कळतच नाही. ओके, तर अचूक म्हणजे बरोबर. अचूक विधान शोधा म्हणजे चुकीचं शोधा नव्हे. अचूक शोधा म्हणजे बरोबर शोधा, योग्य शोधायचं आपल्याला. पहिला आहे महाधिवक्ता आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. नंबर 2, राज्यपाल हे पद पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. क्षमादान हा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधिकार आहे. आता इथं नुसतं इकडे तिकडे फिरवलेलं आहे. पहिलं महाधिवक्ता, यस, आपला राजीनामा कोणाकडे देतो? महाधिवक्ता आपला राजीनामा राज्यपालांकडे देतो. इथं काय लिहिलंय? राष्ट्रपती. चूक. नंबर 2, राज्यपाल हे पद पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या मर्जीवर अवलंबून आहे का? नाही. राज्यपाल हे कोणाच्या सल्ल्याने काम करतात? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काम करतात. ते त्यांच्या मर्जीवर नाहीत. लक्षात आलं का? इथं काय शब्द वापरला यांनी? मर्जी. ऍक्च्युली राज्यपाल कोणाच्या मर्जीवर आहेत? राष्ट्रपतींच्या मर्जीवर आहेत. त्यामुळे हेही चुकलं. उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. इथे बऱ्याच जणांना असं वाटतं सुप्रीम कोर्ट हा अधिकार निवडीचा राष्ट्रपतींकडे आहे आणि हायकोर्टाच्या निवडीचा अधिकार राज्यपालांकडे आहे. पण हे चूक आहे. लक्षात आलं का? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोनही बाबतीत अधिकार कोणाला दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे राष्ट्रपतींनाच. आणि राज्यपालांना काय अधिकार दिलाय? ज्यावेळेला हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक होते त्यावेळेला राज्यपाल राष्ट्रपतींना काय देतात? सल्ला. तो सल्ला बंधनकारक आहे का? नाही. नंबर 2, राज्यपालांना आणखीन एक अधिकार आहे. कुठला? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा. आणि तोच प्रश्न कंबाईन प्रिलिम्सला आला होता. प्रश्न कुठले बाहेरचे येणार नाहीत, यातलेच येणार आहेत. तिसरं बरोबर. चौथं, क्षमादान हा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधिकार आहे. हा स्वेच्छाधिकार आहे का? नाही. क्षमादान कोणाच्या सल्ल्याने वापरलं जातं? कॅबिनेटच्या सल्ल्याने. आयोगाने यासाठी पर्यायामध्ये काय वापरलं? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. बरोबर आहे का? इथं काय दिले? स्वेच्छाधिकार. चुकीचं. आता काय शोधायला लावलंय? अचूक. बऱ्याच जणांना हे प्रश्नच कळाला नाही. एक तर चुकीचं पण शोधा म्हणलेत आणि 3 विधानं चुकीची दिलेत. आयोगाचा किंवा सरांचाच प्रश्न चुकला की काय असं वाटलं असेल. बरोबर विधान शोधायचं आहे आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे 21वा प्रश्न. अयोग्य विधान शोधा. अयोग्य म्हणजे चुकीचे. पहिलं, राष्ट्रपती संसदेचे घटक असतात. अगदी बरोबर. पंतप्रधान संसदेचे घटक असतातच. मंत्री संसदेचे घटक असतातच. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात. इथं काय दिलंय? सदस्य. राष्ट्रपती असोत किंवा उपराष्ट्रपती असोत, दोघेही संसदेचे काय आहेत? घटक. पण काय नाहीत? सदस्य नाहीत. लक्षात आलं का? राष्ट्रपती सुद्धा नाहीत आणि उपराष्ट्रपती सुद्धा नाहीत. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात. चुकीचं आहे आणि हाच पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लक्षात आलं? दोघेही सदस्य नाहीत. लोकसभेच्या 543 आणि राज्यसभेच्या सध्याच्या 245 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचाही समावेश नाही. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? पहिलं, संविधानाचा मसुदा डॉक्टर B.R. आंबेडकर, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभा सदस्य महात्मा गांधी आणि उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. ओके, पहिला पर्याय कन्फर्म माहिती आहे आपल्याला. संविधानाचा मसुदा कोणी लिहिला? डॉक्टर B.R. आंबेडकर. दुसरं, संविधान सभेचे अध्यक्ष, हे सुद्धा कन्फर्म माहिती आहे. त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला हे पण माहिती आहे. त्यामुळे हे निवडायला तशी काही अडचण नाही. कारण आयोगाला इथं कुठलीही नावं देता येऊ शकतात. पण महात्मा गांधींचंच का नाव दिले आयोगानं? कारण 2 महत्वाचे सदस्य आहेत किंवा 2 महत्वाचे नेते म्हणूयात तेव्हाचे तत्कालीन, की ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्या कार्यकाळामध्ये. त्यातलं एक महत्वाचं नाव आहे अर्थात महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने मिळालं. पण महात्मा गांधी हे मात्र घटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेत नाहीत. आणि असा आणखीन एक नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ते नाव आहे बॅरिस्टर जीना. लक्षात आलं का? ऍक्च्युली निवडणुका संविधान सभेच्या कधी झालेत? 1946. देश स्वतंत्र सुद्धा झालेला नव्हता तेव्हा. ओके, आणि मुस्लिम लीग नावाचा जो पक्ष आहे
त्या पक्षाने 1946च्या निवडणुकीत सहभाग सुद्धा घेतला होता. निवडणुका किती जागांसाठी झाल्या होत्या? 296. त्यातल्या काँग्रेसला किती मिळाल्या? 208. आणि मुस्लिम लीगला किती मिळाल्या? 73 मिळाल्या होत्या ना. या 73 मध्ये सुद्धा बॅरिस्टर जिना नाहीत आणि या 208 मध्ये महात्मा गांधी नाहीत. म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. हे दोघे सोडले तर बाकीचे महत्वाचे सर्व नेते सहभागी आहेत. मग आपल्याला कोणती जोडी चूक आहे? पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 23. राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधी भारताने कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण केलेले आहे? अमेरिका, रशिया, कॅनडा आणि फ्रान्स. फ्रान्सकडून मुळात राज्यपालांच्या कुठल्याही तरतुदी आपण घेतलेल्या नाहीत. फ्रान्सकडून काय घेतले? गणराज्याची तरतूद घेतले. फ्रान्सकडून भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये असलेले न्याय, समता, बंधुता हे शब्द फ्रान्सकडून घेतलेले आहेत. रशियाचा सुद्धा राज्यपाल या पदाशी संबंध नाही. रशियाकडून काय घेतलंय? मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय हा शब्द घेतला, म्हणजे हे 3 शब्द घेतलेले आहेत. त्यानंतर पंचवार्षिक योजनेची तरतूद घेतलेली आहे. नियोजनाचं तत्व हे आपण घेतलेलं आहे रशियाकडून. त्यामुळे हे 2 पर्याय तरी लांब पर्यंत नाही, हे इलिमिनेट होतील. आता 2 पर्यायांकडे, अमेरिका आणि कॅनडा. अमेरिकेमध्ये सुद्धा राज्यपाल आहेत, पण ऍक्च्युली आपल्या देशामध्ये राज्यपालाचं जे पद आहे ते पद ना आपण अमेरिकेकडून घेतलं ना कॅनडाकडून घेतलं. राज्यपाल हे जे पद आहे हे पद आपण 1935च्या कायद्याकडून घेतलेलं आहे. पद आपण 1935च्या कायद्याकडून घेतलंय. पण राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असेल ही तरतूद आपण कुठल्या देशाकडून स्वीकारले? कॅनडाकडून स्वीकारले. या तरतुदीसाठी आपला पर्याय आहे कॅनडा. लक्षात आलं का? अमेरिकेमध्ये राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी नसतो, तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसतो. लक्षात आलं? म्हणून डिस्कशन झालं या 2 देशांमधल्या राज्यपाल पदाबद्दल संविधान सभेमध्ये, आणि मग डिस्कशन अंती निर्णय घेण्यात आला की अमेरिकेप्रमाणे राज्यपाल हे स्वतंत्र पद स्वीकारलं आपल्या देशात तर आपल्या देशात संविधानिक वाद निर्माण होतील. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये श्रेष्ठतेच्या कारणावरून भविष्यात वाद निर्माण होतील आणि आपल्या देशाच्या संसदीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल. म्हणून हे पद आपण कोणाकडून स्वीकारलं? कॅनडा. आणि कॅनडातली तरतूद काय आहे? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? केंद्राचा प्रतिनिधी असतो. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत, सरनामा प्रस्तावना, खालील विधाने विचारात घ्या. ओके. सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे का? आहे. त्यासाठी 3 केसेस महत्वाच्या आहेत. 1960 बेरोबारी युनियन केस. बेरोबारी युनियन नावाचा जो पश्चिम बंगाल मधला प्रांत आहे तो आपल्याला पूर्व पंजाब, म्हणजे पूर्व पाकिस्तान जो आताचा बांगलादेश आहे त्यांना द्यायचा होता. तेव्हा सुप्रीम कोर्टानं डिसिजन घेतला, प्रस्तावनेबद्दल एक निर्णय घेतला. काय? प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. पुन्हा एक महत्वाची केस 1973 केशवानंद भारती खटला. या खटल्यामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने आपला डिसिजन दिला. काय? प्रस्तावना घटनेचा भाग आहे. आणि तिसरी एक केस आहे या संदर्भात 1995चा LIC खटला. या LIC खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय मत व्यक्त केलं की प्रस्तावना हा कसला भाग आहे? अविभाज्य भाग, म्हणजे कधीही घटनेपासून वेगळा करता येणार नाही असा भाग. बरोबर आहे. नंबर 2, सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. प्रस्तावनेतल्या तरतुदी अंमलात आणता येतात का? आणता येतात, पण कोणाद्वारे? संसदेद्वारे अंमलात आणता येतात, न्यायालयाद्वारे नाही येणार. इथं न्यायालयाद्वारे असं म्हटलंय, त्यामुळे हे चुकीचं आहे. नंबर 3, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो. विधिमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत. विधिमंडळ म्हणजे कोण? एकतर संसद किंवा राज्य विधिमंडळ. या दोघांच्याही कामाचा स्त्रोत, उगमस्थान प्रस्तावना नाही. प्रस्तावनेबद्दल 2 ओपिनियन आहेत. प्रस्तावना कोणावर बंधनही घालत नाही असं काम करा, आणि प्रस्तावना कोणासाठी स्त्रोत सुद्धा नाही. लक्षात आलं? त्यामुळे ते अधिकाराचा स्त्रोत वगैरे म्हणून कार्य करू शकतो का? नाही शकत. काय दिलंय? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मग इथं काय दिलंय? अ बरोबर आहे आणि ब आणि क चूक आहे. अ बरोबर आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. ओके. इथे कुठले शब्द आपले चुकलेले आहेत तेही लक्षात घ्यायला हवं. आणि त्यानंतर आपण येऊयात 25व्या प्रश्नाकडे, की जो आजच्या टेस्ट मधला शेवटचा प्रश्न होता. योग्य क्रमानुसार लावा. मिझोराम, नागालँड, मेघालय आणि महाराष्ट्र.
हा प्रश्न आहे राज्य निर्मितीच्या क्रमानुसार, बरोबर आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960, 1 मे 1960. 1956 मध्ये आपण काय होतो, द्विभाषिक होतो. इथं फक्त महाराष्ट्र म्हणलंय 1960. त्यानंतर मेघालय, साल आहे 1972. 1972 मध्ये बांगलादेशी स्थलांतरांमुळे ईशान्य भारतामध्ये राजकीय उलथापालथ झाली होती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या 1972 मध्ये. 1972 मध्ये काय घडलं, त्रिपुरा नावाचं राज्य निर्माण झालं जे आधी केंद्रशासित प्रदेश होतं. मणिपूर नावाचं राज्य निर्माण झालं जे आधी केंद्रशासित प्रदेश होतं. आणि मेघालय नावाचं राज्य निर्माण झालं जे मेघालय आधी सब स्टेट ऑफ आसाम होतं, म्हणजे आसामचं उपराज्य होतं. हे याला राज्याचा दर्जा मिळाला कधी, 1972. आणि त्याच वेळेला 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. हे दोन्ही काय निर्माण झाले, केंद्रशासित प्रदेश. आणि या दोघांना राज्याचा दर्जा कधी देण्यात आला, 1986 मध्ये देण्यात आला. या दोघांना राज्यांचा दर्जा. पुढे येऊयात, मिझोराम दिलेच बघा, इथे मांडून घेऊ, 1986. आणि नागालँड आसाम प्रांतातनं बाहेर पडलंय 1963. ओके, इथं दिलेली 3 राज्य जे आहेत ते ईशान्येकडचे आहेत. पर्याय नाही म्हणून महाराष्ट्र दिलाय की काय असं वाटतं. बरोबर आहे, बाकी सगळी ईशान्येकडचीच आहेत. मग आता यांनी काय म्हटलं, योग्य क्रम लावा. 1960, 63, 72, 86 योग्य क्रमामध्ये पहिला काय आलं पाहिजे, ड 1960. त्यानंतर काय आलं पाहिजे, ब. त्यानंतर काय आलं पाहिजे, क. त्यानंतर काय आलं पाहिजे, अ. ड ब क अ. इथे पहा, ड न सुरुवात, ड ब ड ब. आणखीन अपेक्षा काय आहे आयोगाची, मग आयोगाची अपेक्षा आहे की तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे. ओके, पर्याय काय निवडूयात, ड ब अ क का ड ब क अ, ड ब क अ. ओके, तर हे 25 प्रश्न जे आजच्या टेस्टला आपण विचारलेले होते, तर त्याची उत्तरं, त्या उत्तरांचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळात अभ्यास करत असताना पुढची टेस्ट देण्याच्या वेळेला तुमची मानसिकता, प्रश्न सोडवण्याची पद्धत, एखाद्या प्रश्नामध्ये विचारलेला शब्द, त्या शब्दाचा अर्थ, याचा नक्की तुम्ही विचार कराल आणि तुमच्यामध्ये प्रोग्रेस चांगल्या पद्धतीनं होईल. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमधला एक महत्वाचा नियम, बेटर दॅन यस्टरडे. कालपेक्षा अधिक आपण चांगलं असण्याचा प्रयत्न करत राहूयात. आज किती मार्क्स मिळाले हे महत्वाचं नाही, पुढच्या टेस्टला आपल्याला अधिकाधिक मार्क्स मिळवायचे आहेत. या टेस्टला बसणाऱ्यांची संख्या कमी आहे. आपली स्पर्धा ही महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांची आहे आणि तिथं जर आपल्याला सिद्ध व्हायचं असेल तर पहिल्यांदा या टेस्टमध्ये आपल्याला सिद्ध व्हावं लागेल. ओके, जे टेस्टला बसलेत त्यांचा अत्यंत मनापासून आभार.